नमस्कार सर्वांना। अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतो, हा आपल्यासाठी परमेश्वराचे विशेष आशीर्वाद मिळवण्याची एक दुर्मिळ संधी आहे। पुराणामध्ये सांगितले आहे की या महिन्यात केलेली छोटीशी सेवा देखील अनेक पटीने अधिक फळ देते। चला तर मग पाहूया या पवित्र महिन्यात आपण काय करावे, कोणती भजने करावीत आणि जास्तीत जास्त पुण्य कसे मिळवावे। सर्वात पहिला प्रश्न, कोणत्या देवाची उपासना करावी। अधिक मास हा साक्षात भगवान विष्णूंना समर्पित आहे, कारण श्रीकृष्णाने या महिन्याला स्वतःचे नाव दिले आहे। त्यामुळे या महिन्यात आपली संपूर्ण भक्ती भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि लक्ष्मीनारायण यांच्या चरणी अर्पण करा। तर या महिन्यात कोणता मंत्र जपावा, तर पुराणामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राला विशेष महत्त्व दिले आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दररोज किमान 108 वेळा जपा। याशिवाय हरे कृष्ण हरे राम हा महामंत्र किंवा ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करणे देखील अत्यंत पुण्यकारक आहे। केवळ जपच नाही तर काही पवित्र ग्रंथाचे पठण केल्याने अफाट पुण्य मिळते। श्रीमद भागवत पुराण शक्य असल्यास त्याचे पठण करा किंवा ऐका। श्रीमद भगवत गीता दररोज एक अध्याय वाचा। विष्णू सहस्त्रनाम दररोज हे स्तोत्र म्हणा। पुरुषोत्तम महात्म्य या महिन्याच्या कथा वाचा। यासोबतच दररोज सकाळी लवकर उठून स्नान करा आणि विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीची पाने अर्पण करायला विसरू नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात जास्तीत जास्त पुण्य कसं कमवायचे, यासाठी पुराणात दान धर्म आणि व्रत यांना महत्त्व दिले आहे। दान धर्म म्हणजेच अन्नदान, वस्त्रदान करा, गरजू लोकांना मदत करा। अपूपदान म्हणजेच अनारसे दान करणे, हे या महिन्यामध्ये अनारसे दानाला विशेष महत्त्व आहे। दीपकदान, मंदिरात किंवा देवापुढे संपूर्ण महिनाभर तेलाचा दिवा अखंड शक्य असल्यास लावा। या महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशीचे, पद्मिनी आणि परशुरामी एकादशी या दोन्ही एकादशीचे व्रत नक्की करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व सेवा निष्काम भावनेने करा, म्हणजेच फळाची अपेक्षा न करता करा। हा महिना आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याची एक सुवर्ण संधी आहे। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते देखील या पवित्र महिन्याचा लाभ घेऊ शकतील। अधिक मासाविषयीची ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ज्ञान भक्ती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।